धगधगत राहील अशी अपेक्षा आहे. खरं आपण चर्चा मुद्द्यांची करतो आणि अजेंड्याची करतो. चावरे पुढचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की भाजपा दिलेली आश्वासनं कधीही पूर्ण करत नाही असा आरोप आज काँग्रेसच्या अध्यक्षांनी केला. त्याच्यातून एक दोन मुद्दे मला तुम्हाला विचारायचे की एक म्हणजे भाजपा जे मुद्दे प्रचारात आणतं त्याच्यामध्येच विरोधक गुंतून पडतात का, आणि दुसरं म्हणजे हे मुद्दे मांडण्यामध्ये काँग्रेस खूप वेळ घेते का, अजेंडा सेट कोण करते? भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसमध्ये फरक असा आहे की भारतीय जनता पक्ष हा 24 तास राजकारण करणारा पक्ष आहे. त्यांचे जे प्रमुख जे नेते आहेत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी पूर्णपणे राजकारणाला वाहून घेतलेलं आहे. आता काँग्रेसच्या बाबतीत धोरण ठरवणारे जे 4-5 मंडळी आहेत त्यांची प्रतिक्रिया म्हणा किंवा प्रतिसाद म्हणा हा तितक्या तत्परतेने येत नाही, हे आपलं म्हणणं काही अंशी बरोबर आहे. याचं कारण असं की त्यांच्याकडे निर्णय व्हायला थोडासा वेळ लागतो. हे जे आता राष्ट्रीय स्तरावरचे मुद्दे जे आहेत ते मुद्दे पुष्कळ काय आपण ज्याला म्हणू की गुंतागुंतीचे असतात. त्याच्यावर तातडीने निर्णय घेणं त्यांना शक्य नसतं. आता भारतीय जनता पक्षाची कशी दिशा स्पष्ट आहे की भारतीय जनता पक्षाने हिंदुत्वाचा हिरिरीने पुरस्कार करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध झालेले आहेत. तसं काँग्रेसचं नाही आहे. काँग्रेसची जी मतपेढी जी आहे ती अल्पसंख्य आहेत, मागास आहेत, दलित आहेत. त्यामुळे काँग्रेसला प्रत्येक बाबतीत थोडंसं सावध पाऊल टाकायला लागतं. तशी अडचण भारतीय जनता पक्षाला नाही आहे. दुसरं म्हणजे काँग्रेसकडे वैचारिक ज्याला आपण नेतृत्व म्हणतो तसं वैचारिक नेतृत्व केंद्रस्थानी नाही आहे. आता काँग्रेसमध्ये देखील अनेक खासदार जे आहेत हे अतिशय म्हणजे ज्याला आपण चांगल्या अर्थाने विद्वान म्हणतो असे विद्वान आहेत. चांगलं बाजू चांगली मांडू शकतात, चांगलं बोलू शकतात. परंतु त्यांना जेवढं महत्त्व राजकीय महत्त्व द्यायला पाहिजे तेवढं राजकीय महत्त्व त्यांना दिलं जात नाही. आणि ह्याच्या उलट भारतीय जनता पक्षाकडे 2च प्रमुख नेते आणि 2च प्रमुख प्रवक्ते असल्यामुळे त्यांची अडचण काहीशी सोपी झालेली आहे. दुसरं म्हणजे दिलेली आश्वासनं कधी पूर्ण करत नाही भाजपा, असं काँग्रेसच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. आता भाजपाने 3 प्रमुख आश्वासनं दिली होती आपल्याला आठवतं आहे. म्हणजे मोदी सत्तेवर आले तेव्हा 2014 साली. एक म्हणजे अयोध्येमध्ये राम मंदिर बांधणार, दुसरं म्हणजे 3 तलाक रद्द करणार आणि तिसरं म्हणजे काश्मीरचं 370 कलम रद्दबातल करणार. आता ही तिन्ही आश्वासनं आपल्याला ठाऊक आहे की ही भारतीय जनता पक्षाने पूर्ण केलेली आहेत. आता 4थं आश्वासन आहे समान नागरी कायद्याबाबतचं आणि 5वं आश्वासन आहे वक्फ बोर्डाबाबतचं. तर त्याबद्दल आता चर्चा चालू आहे आणि अजून मोदींना 4 वर्ष आहेत आणि सर्वसाधारण आपली अपेक्षा आहे की हे सरकार 4 वर्ष टिकेल, फार मोठा काही मध्ये जर परिवर्तन घडलं नाही तर. त्यामुळे पुढची 4 वर्ष आहेत त्यांना. त्यामुळे ते वातावरण हळूहळू तापवत नेतील. एक निवडणूक झाली की आता जसं आपण हरियाणामध्ये बघितलं की निवडणूक आयत्या वेळेला निवडणुकीचा रंग बदलला. आता महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये बघू. झारखंडमध्ये मतदान बऱ्यापैकी झालेलं आहे. त्यामुळे झारखंडमध्ये देखील भारतीय जनता पक्षाला अपेक्षा आहे बऱ्यापैकी यश मिळण्याची. महाराष्ट्र आता 10 दिवसात आपल्याला कळेल महाराष्ट्राचा कौल काय येतो आहे. अशी एक निवडणूक जिंकत पुढे जायचं, घाई करायची नाही. फटका बसला, पराभव झाला तरी नाउमेद व्हायचं नाही, लढत राहायचं. ही भारतीय जनता पक्षाची नीती आहे आणि मोदी आणि शहा ती पुढे नेत आहेत. तशीच काँग्रेसला ॲग्रेसिव्ह ज्याला म्हणतो आक्रमक भूमिका घ्यायला लागेल. केवळ जातीच्या प्रश्नावर किंवा भारतीय जनता पक्ष घटना मोडीत काढणारे असे आरोप करून भागणार नाही. याच्या पुढे जाऊन काँग्रेसला आणखी आक्रमक व्हावं लागेल. खरं सारंगजी, उद्धवजींबद्दलचा मला